आणि आमच्याकडे काय चाललंय? खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. माणसं विकली जात आहेत. मला असं वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे, जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे. की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिलात, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात. त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आत्ताही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार त्याच्यावरती? एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेत. कल्पना करा, एक शेतकरी उन्हातानात राबतोय, एक तरुण नोकरीच्या शोधात दररोज अर्ज भरतोय, एक मध्यमवर्गीय कुटुंब महागाईशी झुंज देत आहे. निवडणूक येते आणि हेच लोक आशेने मतदान केंद्रावर जातात. आपल्या भागाचा विकास व्हावा, रोजगार व्हावा, रस्ते व्हावेत, पाणी यावं म्हणून ते एका पक्षावर आणि एका नेत्यावर विश्वास ठेवतात. पण निवडणूक संपते, निकाल लागतो आणि काही काळानंतर त्याच मतदारांना कळतं की त्यांनी ज्याला निवडून दिलं तोच नेता आता दुसऱ्याच राजकीय छावणीत दिसतोय. मग त्या मतदाराच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, माझं मत नेमकं कोणासाठी होतं? विचारांसाठी, विकासासाठी की फक्त राजकीय सौद्यासाठी? याच प्रश्नावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय. पैशांसाठी खासदार फुटले असं म्हणत त्यांनी केवळ काही नेत्यांवर टीका केली नाहीये, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एका वेदनादायक वास्तवावर बोट ठेवलंय. कारण आजचा सर्वसामान्य मतदार राजकारणातील सत्तेचे खेळ बघून थकलाय. त्याला पक्षफोडी नकोय, त्याला विकास हवाय. पण जेव्हा जनादेशापेक्षा सत्तेची गणितं मोठी ठरतात तेव्हा लोकशाहीच्या विश्वासालाच तडा जातो. आणि म्हणूनच राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यांच्या या विधानामागचा मोठा राजकीय अर्थ काय आहे पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. राजकारणात पक्ष बदलणं हा प्रत्येक नेत्याचा घटनात्मक अधिकार असू शकतो. पण जेव्हा मतदार एका चिन्हावर मतदान करतो तेव्हा तो फक्त व्यक्तीला मत देत नाही, तर त्या पक्षाच्या विचारांना, भूमिकेला आणि आश्वासनांनाही मत देत असतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर जर राजकीय भूमिका अचानक बदलत असेल तर सर्वात मोठा धक्का मतदारालाच बसतो. कारण निवडणुकीत दिलेली आश्वासनं, घेतलेली भूमिका आणि मागितलेलं जनमत हे सगळं मग प्रश्नचिन्हाखाली येतं. त्यामुळे पक्षफोडीचा मुद्दा हा फक्त नेत्यांचा विषय नसून तो थेट लोकशाहीच्या विश्वासाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात अभूतपूर्व राजकीय घडामोडी पाहिल्यात. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही विभाजन झालं. राज्यातील राजकारण अक्षरशः 2 वेगळ्या विभागांमध्ये विभागलं गेलं. अनेक आमदार खासदारांनी आपली राजकीय भूमिका बदलली, तर काहींनी आपल्या जुन्या पक्षाशी निष्ठा कायम ठेवली. या सर्व घडामोडींनी राज्याच्या राजकारणाचा चेहरा-मोहरा बदलून टाकलाय. मात्र या राजकीय संघर्षात सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रश्न कायम तसेच राहिलेत. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत राहिला, बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात भटकत राहिला, तर महागाईनं सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटचं गणित बिघडवलंय. महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात अभूतपूर्व राजकीय घडामोडी अनुभवल्या. 2022 मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडून पक्ष 2 गटात विभागला गेला आणि राज्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदललं. त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत संघर्ष वाढत जाऊन पक्षात फूट पडली आणि 2 वेगळे गट निर्माण झाले. या घडामोडींनंतर राज्यातील राजकारणात सतत बदल होत आहेत. आमदार खासदारांच्या भूमिका, गटबांधणी आणि सत्तेची समीकरणं वारंवार बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पक्षनिष्ठेपेक्षा राजकीय संधी, नेतृत्वावरील मतभेद आणि सत्तेच्या गणितांना अधिक महत्त्व दिलं गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही खासदार आणि आमदार बैठकींना अनुपस्थित राहिल्याच्या, तसेच वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमांमध्ये किंवा धार्मिक ठिकाणी एकत्र दिसल्याच्या घटनांचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत, ज्यामुळे राजकीय अनिश्चितता अधिक वाढल्याची भावना निर्माण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण अधिकच अस्थिर आणि भावनिक वळणावर गेल्याचं चित्र दिसतंय. पैशांसाठी खासदार फुटले. राज ठाकरे यांनी मेळाव्यात केलेलं हे विधान फक्त एक राजकीय आरोप नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणावर उपस्थित केलेला एक गंभीर प्रश्न आहे. कारण निवडणुकीत मतदार जेव्हा एखाद्या पक्षाच्या विचारांवर, भूमिकेवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करतात, तेव्हा निवडून आलेले लोकप्रतिनिधी काही महिन्यात किंवा काही वर्षातच वेगवेगळ्या गटात कसं काय जातात? सत्तेची लालसा, पैशांचा आमिष आणि राजकीय फायद्यासाठी जर पक्ष बदलले जात असतील तर मग जनतेच्या मताचा, विश्वासाचा आणि लोकशाहीचा अर्थ काय उरतो? महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात पक्षफोडीचं राजकारण जवळून पाहिलंय. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, अनेक आमदार खासदारांनी भूमिका बदलल्या. पण या सगळ्यात सामान्य माणसाचा विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई आणि पायाभूत सुविधांचे मुद्दे कुठे हरवलेत? राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आज हाच प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. नेत्यांसाठी महत्त्वाचं काय? जनतेची सेवा की सत्तेचा सौदा? मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रानं फोडाफोडीचं राजकारण अगदी जवळून बघितलंय. शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात थेट त्या खासदारांवर निशाणा साधलाय. संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील हे नेते पैशांसाठी सत्तेच्या लालसेपोटी फुटले.
असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. लाखो मतदारांनी एका पक्षाच्या चिन्हावर, एका विचारावर आणि एका नेतृत्वावर विश्वास ठेवून या नेत्यांना संसदेत पाठवलं. पण जर निवडून आल्यानंतरच राजकीय निष्ठा बदलत असेल तर मतदारांच्या विश्वासाची किंमत काय? जनतेच्या मतांचा अपमान नाही का? विकास, रोजगार, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि जनतेच्या अपेक्षा बाजूला ठेवून जर राजकारण केवळ सत्तेच्या आणि पैशांच्या व्यवहाराभोवती फिरत असेल तर लोकशाहीचा अर्थ तरी काय उरतो? राज ठाकरे यांनी याच संतापातून प्रश्न उपस्थित केला की पक्ष बदलताना एकदा तरी या नेत्यांनी त्यांना निवडून देणाऱ्या जनतेचा विचार केला होता का? की सत्तेची आणि पैशांची मोहिनी जनादेशापेक्षाही मोठी ठरली? राज ठाकरे यांच्या या वक्तव्याशी सगळे सहमत असतीलच असं नाही, पण त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न टाळता येणारा नाही. कारण जेव्हा नेता पक्ष बदलतो तेव्हा तो फक्त पक्ष बदलत नाही, तर हजारो लाखो मतदारांनी दिलेल्या विश्वासाचं काय होतं हाही प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातील जनतेला आज पक्षफोडीच्या बातम्या नको आहेत, तर रोजगार, उद्योग, शेती, पाणी, रस्ते आणि विकास हवाय. पण दुर्दैवानं राजकारणाचा केंद्रबिंदू विकासाऐवजी सत्तेच्या खेळावर येऊन ठेपलाय. त्यामुळे राज ठाकरेंचा संताप हा केवळ एका पक्षावरील टीका नसून संपूर्ण राजकीय व्यवस्थेला विचारलेला प्रश्न आहे. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं ते विकासासाठी की राजकीय व्यवहारांसाठी? आणि या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला कधीतरी द्यावंच लागणार आहे. राज ठाकरे यांचं विधान योग्य की अयोग्य यावर राजकीय पक्ष वेगवेगळी मतं मांडतील, आरोपांना उत्तरही दिली जातील. पण या सगळ्या राजकारणापलीकडे एक प्रश्न कायम उभा राहतो. मतदानाच्या दिवशी रांगेत उभा असलेला सामान्य मतदार नेमका कोणावर विश्वास ठेवायचा? कारण पक्ष फुटतात, गट बदलतात, सत्तेची समीकरणं बदलतात, पण बदलत नाहीत त्या सामान्य माणसाच्या समस्या. शेतकऱ्याच्या शेतातलं संकट आजही तसंच आहे. बेरोजगार तरुणाची नोकरीची वाट पाहणं आजही तसंच आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यांच्यासाठीची धडपड आजही तशी आहे. म्हणून हा मुद्दा केवळ 6 खासदारांचा किंवा एका पक्षाचा नाही आहे. हा प्रश्न आहे जनादेशाचा, विश्वासाचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा. कारण शेवटी सत्ता कोणाकडे गेली, कोण कुठे गेलं यापेक्षा महत्त्वाचं एकच आहे, ज्यांनी मतदान केलं त्यांच्या आयुष्यात नेमका काय बदल झाला. आणि कदाचित हाच प्रश्न आज महाराष्ट्रातील लाखो मतदार आपल्या नेत्यांना विचारत असतील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.